राज्यभर प्रचंड उकाडा पडला आहे, त्यामुळे घामाने आंघोळ होतोय अशी सगळ्यांची परिस्थिती आहे. अशा या परिस्थितीत काही जण एसीने तर काही जण कूलरने उकाड्यापासून वाचण्याचा प्रयत्न करत आहे. असे असताना चंद्रपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत कूलरमध्ये पाणी भरता भरता बाप आणि लेकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने चंद्रपूर जिल्हा हादरला आहे. दरम्यान या घटनेत नेमकं काय घडलं तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. चंद्रपूर जिल्ह्यात 45.4 अंश सेल्सिअस जितकं तापमान आहे, त्यामुळे नागरिकांना प्रचंड उकाडा सहन करावा लागतो. या उकाड्यापासून वाचवण्यासाठी चंद्रपूर शहरातील इंदिरानगर रेल्वे पटरी परिसरात राहणाऱ्या मांडवे कुटुंबियांनी घरात कूलर लावला होता, जेणेकरून उकाड्यापासून वाचता येईल. पण आज चालू कूलरमध्ये पाणी भरत असताना विजेचा जोरदार धक्का लागून बापलेकाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वामन मांडवे वय 61 आणि राहुल मांडवे वय 38 अशा या दोन्ही बापलेकाची नावे आहेत. वामन मांडवे हे सकाळी कूलरमध्ये पाणी टाकत होते, त्यावेळी त्यांना अचानक विजेचा जोरदार शॉक लागला. वडिलांना वाचवण्यासाठी गेलेला मुलगा राहुल मांडवे यालाही विजेचा धक्का बसला. या घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला होता. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान या घटनेनंतर महावितरणकडून उन्हाळ्यात कूलर आणि इतर विद्युत उपकरण वापरताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. तसेच कूलरमध्ये पाणी वापरताना अनेकदा शॉक लागून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे शक्यतो कूलर चालू असताना त्याला हात लावू नका, त्यात पाणी टाकू नका असे आवाहन करण्यात आले आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.